मुंबईतील साकीनाका परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। हा प्रकार अपघात आहे की हत्या याचा तपास व्हावा आणि जर ही दुर्घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण विधिमंडळात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। ज्या ठेकेदारांनी घेतलेलं आहे त्यांच्याकडे जे नाले साफसफाईसाठी लागणारी यंत्रणा आहे, यंत्रसामुग्री आहे, ते काही नव्हती। त्यामुळे 30 मे पर्यंत मिठी नदी साफ व्हायला पाहिजे होती, नाले साफ व्हायला पाहिजे होते। ते मी 5 जूनला तुमच्या माध्यमातून लोकांसमोर अधिकाऱ्यांना दाखवून दिलेलं होतं की नाले साफसफाई जरी महानगरपालिका बोलत असेल 70% झाले, 50% पण झाली नव्हती। ही वस्तुस्थिती तुमच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलेली होती, अधिकाऱ्यांसमोर ठेवलेली होती आणि ते लवकरात लवकर करतो असं सांगितलं होतं। परंतु सालाबाद प्रमाणे ज्या पद्धतीने केलं जात होतं, या वर्षी तशा पद्धतीची नाले सफाई झाली नव्हती। मात्र मेन हॉलचा प्रश्न पुन्हा येतो, कारण की जेव्हा महापौर स्वतः दौरे करत त्यांच्या समोर अधिकारी मेन हॉलमध्ये पडले होते, त्याच्यानंतर पण महापालिकेला जाग आली नाही का अशा प्रकारे मेन हॉल बंद करणार? आता आपल्या नगरसेवकांनी आणि आपल्या लोकप्रतिनिधी याची जाग आली पाहिजे आणि आपण ते स्वतः जिम्मेदारीने अशा अधिकाऱ्यांना दाखवून त्यांची जिम्मेदारी काय आहे ती त्यांना दाखवावी लागेल। चेंबूर मधली घटना पण अशाच प्रकारे झालेली आहे, ज्यामुळे झाड चेंबूरची घटना तर त्या अधिकाऱ्याची जिम्मेदारी आहे, कारण ते पत्रक माझ्या हातामध्ये आलेलं आहे की स्थानिक लोकांनी हे झाड धोकादायक आहे हे पत्र दिलं होतं, छाटणी करावं मागणी केली होती, तरी त्या अधिकाऱ्याने ते दुर्लक्ष केलं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला त्याला ज्या अधिकाऱ्याच्या हातात पत्रक दिलं होतं तो अधिकारी जिम्मेदार आहे। या संदर्भात सभागृहात मागणी करणार आहे। साकीनाक्याची वस्तुस्थिती समोर घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये मागणी केली जाईल।